शहरातील औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद मध्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा पंचनामा केल्यानंतर मी आता पोहोचलो आहे औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघामध्ये। हा मतदारसंघ म्हणजे अर्धा शहरातला आणि अर्धा ग्रामीण भागातला। शहराबरोबरच जो ग्रामीण भाग आता हळूहळू विकसित होत या शहरात येतोय, त्या ठिकाणी अनेक समस्या आता हळूहळू निर्माण व्हायला लागलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघात किती विकास कामं झाली आहेत आणि इथल्या आमदारांनी कोणती कोणती कामं केली आहेत याचा आढावा आपण या मतदारसंघामध्ये येऊन करतोय। आपल्यासोबत आता या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट असणार आहेत। त्याचबरोबर या मतदारसंघातील त्यांचे विरोधक आणि जनतासुद्धा असणार आहे। या तिघांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पंचनाम्यातून। आपण आता इथले आमदार संजय शिरसाट यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की गेल्या 5 वर्षात त्यांनी खरंच काही कामं केली आहेत का, कोणती कामं केलीत याचा आढावा घेतल्यानंतर आपण त्यांच्या विरोधकाकडे जाऊयात। चला सुरुवातीला आपण संजय शिरसाट यांना भेटूयात। आपल्या सोबत आहेत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट। अल्पावधीतच जनसंपर्क दांडगा असलेला नेता म्हणून त्यांची ओळख औरंगाबाद शहरामध्ये होते। त्याचबरोबर विकासासाठी एक एक पाऊल पुढे टाकणारा नेता म्हणूनही त्यांची हळूहळू ओळख इथे निर्माण होते। हा मतदारसंघ म्हणजे अर्धा औरंगाबाद शहरामध्ये तर अर्धा जो वाढतं शहरीकरण आहे त्या शहरीकरणामध्ये समाविष्ट होत असलेला भाग आहे। वाळूज महानगर असेल किंवा आजूबाजूची जी छोटी छोटी खेडे आहेत ते खेडी या मतदारसंघामध्ये आहेत। या मतदारसंघामध्ये 5 वर्ष काम करत असताना कोणती विकास कामं केलेली आहेत याचा आढावा आपण त्यांच्याकडून घेऊन येऊ। जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाच्या विकासामध्ये तुमचा वाटा किती आणि कशा पद्धतीने राहिलेला आहे? गेली 5 वर्ष या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम होतं माझ्यासाठी गोलवाडी रस्ता जो पुण्याकडे जातो आहे त्या ठिकाणी जवळपास 250 ते 300 लोकांचा मृत्यू झालेला आहे। दुसरं सातारा गाव जे आहे त्याला जोडणारा एक पूल होता। दुसरं शहरामध्ये येणारी ट्रॅफिक त्यासाठी बायपास काढणं हा एक महत्त्वाचा विषय होता आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मी हे तिन्ही कामं करू शकलो। रस्ता रुंदीकरणासाठी मिलिटरीची जी जागा होती ती संपादित केली। आताही त्या रस्त्यावर जर तुम्ही पाहिलं तर काम चालू आहे। 11 कोटीचं जवळपास काम झालेलं आहे। दुसरा पैठण रोड ते एएस क्लब हा जो रस्ता आहे तो 34 कोटीचा रस्ता आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। साताऱ्याच्या भागामध्ये 3-4 पुलं जे शहरात त्या गावांसाठी महत्त्वाची होती ती सुद्धा केलेली आहे। आता तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात हा रस्ता जवळपास 23 कोटी रुपयाचा आहे। शहरातला सर्वात जास्त वर्दळ असलेला हा रस्ता आहे आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असल्यामुळं या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे। मुळात माझी कल्पना अशी होती की आपण एकदाच खर्च करायला पाहिजे, भले तो थोडा जास्त होईल परंतु नंतर त्या रस्त्यावर खड्डे नकोत म्हणून हा 23 कोटीचा मी रस्ता महानगरपालिकेच्या फंडातून केलेला आहे आणि हा जो पूर्णत्वाला आता येतोय। एक 8 दिवसात या रस्त्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे। या रस्त्याच्या बरोबरच आमदार निधीमधून तुम्ही समाजोपयोगी असेल किंवा लोकांना मदतीसाठी कशा पद्धतीने हातभार लावलेला आहे? प्रामुख्याने जे रस्ते केलेत ती बजाजनगर साईडला असेल, सातारा परिसर असेल, दौलताबाद असेल, माळेवाडा असेल। माझ्या मतदारसंघामध्ये आमदार निधी एका ज्या गावात खर्च झाला नाही असं एकही गाव मी सोडलेलं नाही। प्रत्येक गावामध्ये मी निधी हा खर्च केलेला आहे। बरोबर, पण तुमच्या मतदारसंघामध्ये वाळूज महानगरासारखा मोठा भाग आहे, तिथले औद्योगिकरणामुळे तिथल्या लोकांच्या काही समस्या आहेत। मग पाण्याची समस्या आहे, प्रदूषित पाणी त्यांना मिळतं। या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी खरंच तुम्ही प्रयत्न केले आहेत का? MIDCकडून येणारं जे पाणी आहे ते काही वेळेला दूषित पाणी त्या भागात निश्चित येतं आणि त्यामुळे अनेक कामगार हे आजारी पडलेले आहेत। आताही बजाजनगरसारख्या भागामध्ये जवळपास 400 पेशंट आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वीच मी मुंबईचे CEO जे गगराणी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना इकडे बोलवलं होतं आणि तिथे व्हिजिटही केलेली। काही प्रमाणामध्ये त्यांनी काही सूचना त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत परंतु काम पूर्णत्वात आणखीन आलेलं नाही आहे। आणखीन तिथे आजारी लोक आहेत
परंतु हे कायमस्वरूपी जर मिटवायचं असेल तर बजाजनगरसारख्या भागाला सेपरेट पाणी पुरवठा झाला पाहिजे. त्या ठिकाणचं जे वॉटर सप्लायचं जे काही आहेत सिस्टीम आहे ती खराब झालेली सडकी आहे, त्याचीसुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. याचा माझा पाठपुरावा मी नेहमीच करतो. आता वाळूज बरोबरच आपण बघतोय की कांचनवाडी, नक्षत्रवाडी या भागामध्ये शहरीकरण अधिक वाढायला लागलेलं आहे. तिथे काही प्रश्न आहेत, त्यासाठी तुम्ही काही पाठपुरावा केलीत का? नाही, आता तुम्हाला या गोलवाडीच्या भागामध्ये सिडकोचं फेज 3 याचं कामं सुरू आहेत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की 640 कोटी रुपये मला त्यासाठी मंजूर झालेले आहेत. एक व्यवस्थित सिटी त्या ठिकाणी डेव्हलप होते. काही भाग कॉर्पोरेशनमध्ये आहे, परंतु कॉर्पोरेशनचं बजेट कमी असल्यामुळं, कॉर्पोरेशनकडे पैसा कमी असल्यामुळे कदाचित त्यांच्या काही अडचणी असतील. परंतु नवीन जो फेज 3 येतो आहे सिडकोचा 640 कोटीचा, त्यामुळं तिकडचा भागाचा पूर्णपणे कायापालट झालेला असेल. 2 वर्षामध्ये सर्वात प्रगत भाग म्हणून तो गोलवाडी हा भाग समजला जाईल. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी या मतदारसंघाचा विकास घडवून आणलेला आहे असा दावा केलेला आहे. प्रत्यक्षात काही लोकांचं म्हणणं या मतदारसंघात कामं झालेली आहेत, पण काही ठिकाणी झालेली नाहीत. आता ही नेमकी कामं कोण केलेली आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण काँग्रेसच्या नेत्यांकडे आलेलो आहोत. या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीपासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत राहिलेली आहे. यावेळेसही अनेक जण काँग्रेसकडून इच्छुक आहेत, शिवसेनेकडूनही काही इच्छुक आहेत. पण त्यातल्या त्यात काँग्रेसमधल्या यादीमधलं पहिलं जे नाव आहे डॉक्टर जितेंद्र देहाडे, ते आपल्याबरोबर आहेत. मला सांगा की आमदार संजय शिरसाट यांनी 5 वर्षांमध्ये खरंच या मतदारसंघाचा विकास घडवून आणलेला आहे का? नाही, मुळातच नाही. आपण जर बघितलं असेल शहरामध्ये तुम्ही फेरफटका मारा, मतदारसंघामध्ये फेरफटका मारा, मला असं वाटतं की हे जे शिवसेनेचे आमदार आहेत हे फक्त त्यांच्या कोकणवाडीच्या त्या चौकापुरतं ते होर्डिंग त्या होर्डिंगपुरते मर्यादित आहेत. अगोदर ते नगरसेवक होते. नगरसेवक जे काम करतात तसंच काम त्यांनी केलं. एक आमदार म्हणून जे काम करायला पाहिजे ते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम या मतदारसंघात केलेलं नाही. आपण जर बघितलं असेल या मतदारसंघामध्ये इतकी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. आज MIDC वाळूज हा इतका मोठा परिसर आहे, तिथे अतिशय घाणीचं साम्राज्य आहे. आत्ताच डेंग्यूनं तिथं 3 नागरिक दगावले. आमदाराचं कुठल्या प्रकारचं लक्ष त्या मतदारसंघाकडे नाही आहे. तुम्ही त्यांना विचारा त्यांनी युवकांसाठी काय केलं आहे, महिलांसाठी काय केलं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलं आहे. आज इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज शहरामध्ये ठीक आहे, पश्चिम मतदारसंघामध्ये आज आपल्याला 2-3 रस्ते दिसत असतील. बापकर मार्ग आहे, हा महानगरपालिकेने केला, महानगरपालिकेच्या फंडातून झालं. याच्यात यांचं काय कर्तृत्व? त्याच्यानंतर आपण जे बाहेरचे जे हायवेचे जे रोड्स बघत असाल, याला आम्ही महाराष्ट्र शासनाने निधी दिलेला आहे. आज एवढा मोठा उड्डाणपूल झाला, उड्डाणपुलाचं त्यांनी कधी निवेदनसुद्धा कुठलंही दिलेलं नाही. हे आज राज्य शासनाचे जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावामधनं ह्या सगळ्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. पण आमदारांचा असा दावा आहे की महत्त्वाची जी कामं आहेत ती रस्त्यांची कामं आहेत. मग शहरामध्ये अंतर्गत रस्ते असतील किंवा गोलवाडी फाट्याचा तो रस्ता असेल किंवा छावणीतून जाणारा पुढचा रस्ता असेल, ही प्रमुख समस्या या मतदारसंघामध्ये होती आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, मला नाही वाटत. कारण इतक्या वर्षापासून आता तुम्ही मला सांगा, आज जवळपास 5 वर्ष आता त्यांना होत आलेत आमदार म्हणून. आज आमदार म्हणून ठोस कुठले दाखवतोय तुम्ही? आज फक्त उद्घाटनं करत फिरताय आणि त्यांचा जो पूर्ण आमदारकीचा जो निधी आहे आमदाराचा, तो निधीसुद्धा त्यांना पूर्णपणे वापरलेला नाही आहे. आज तो मुंबईचा जो हायवेचा तुम्ही उड्डाणपुलाचा जो म्हटलात, त्याची जमीन अधिग्रहण हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत होतं, त्यांची परवानगी नव्हती. त्याच्यासाठी आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले, त्याच्यानंतर ती जमीन अधिग्रहण झाली, त्यानंतर त्यांनी परवानगी तिथं दिली. आता तो यांच्या फंडातनं होणारा रस्ता नाही आहे. आमदारांनी आणखी कोणती कामं केली आहेत आणि इच्छुक उमेदवारांना मतदारसंघासाठी काय करावं असं वाटतंय हे देखील जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊयात एक ब्रेक.